भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभयवचन देणारे आपले स्वामी आणि असा विश्वास देणारी हे त्यांचे वाक्य. त्याचप्रमाणे हम गया नहीं जिंदा है या वाक्याची देखील प्रचिती देणारे आपले स्वामी महाराज म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक, कलियुगाचे इच्छित दाता. तर हे जेव्हा धर्तीवरती प्रकटले तर तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. तर श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2024 हा यंदाच्या वर्षी 10 एप्रिल म्हणजेच बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी आहे. तर श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रिलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनुसूयेचा तू दत्त, सुमतीचा तू श्रीपाद, अंबा भवानीचा तू नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. श्री स्वामी समर्थ. तर इसवी सन 1856च्या सुमारास श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 आणि रविवार 6/4/1856 हा होता. तर मिळालेल्या माहितीनुसार स्वामी महाराज हे धरणीवरती कसे प्रकटले हे आपण बघूया. तर याची थोडक्यात कथा जी आहे ती आपण आता बघूया. तर स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावरती छेलीखेडा नावाचे एक गाव आहे. त्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होते की ही गोष्ट कशी कळाली. तर या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे ज्यांना स्वामीसूत म्हणून ओळखलं जातं, तर हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यास होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते. आता महाराज तर सर्व सोडायला सांगत आहे हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय, माझं पोट बघ किती मोठं आहे, त्याच्यावरती हात फिरवू बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि ते ध्यान समाधीत गेले. तर त्यामध्ये त्यांना आपले सगळे मागचे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंग. तर विजयसिंग दुसरा तिसरा कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. म्हणजे जो गोट्या खेळणारा मुलगा होता तो विजयसिंग होता आणि विजयसिंग म्हणजे स्वामीसूत होते असं त्यांना त्यांच्या त्या ध्यानसमाधीत असं आठवलं आणि त्या गोष्टीचा उलगडा झाला. तर या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली. स्वामी महाराजांचा प्रकट दिन स्वामी उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझं बाळ आहे म्हणजे स्वामीसूत आहे ते माझा सदैव ज्या दिवसात मी प्रकटलो त्या दिवसाचा उत्सव करत आहे. तर नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष्य विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली गेली. आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता जो की आपण आता बघितला. तर ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले आणि तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली आणण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या कुंडलीवरती हळद, कुंकू, अक्षदा, तुळस, फुले असं सर्व काही वाहून दैवतांनी म्हणजे सर्व देवी देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांच्या उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावरती ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग, आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते त्यांच्या हातावरती. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट दिनालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावरती विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे.
स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून जसे की चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते। तर ही आहे स्वामी महाराजांच्या प्रकटण्याची कथा। म्हणजे स्वामी महाराजांनी जेव्हा मानवी रूप धारण केले, स्वामी महाराज जेव्हा मानवी रूपात प्रकट झाले तर त्या दिवसाची आणि त्या मागील ही कथा आहे। तर स्वामी महाराज तर आजन्म आहेत, त्यांना जन्मही नाही मृत्यू नाही, परंतु आपल्या कल्याणासाठी त्यांनी हा मानवी देह धारण केला आणि आपल्या कल्याणासाठी ते आजही कार्यरत आहे। अनेक भक्तांना ते आजही प्रचिती देतात आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देत असतात। तर स्वामी महाराजांचा प्रकट दिन खूप जवळ येत आहे आणि सर्व भक्तांना देखील आनंदच होत असणार आहे। तुम्ही सेवाही करत असताल तर सुंदर अशा दिवसासाठी आपणही तयारी करूया। आपण रोज स्वामींचा जप करूया, त्याचप्रमाणे आपण स्वामी चरित्र सारामृत याचं चिंतन मनन देखील करूया आणि जमेन तेवढी शक्य असेल सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया। तर स्वामींचा प्रकट दिन आपण कसा साजरा करू शकतो किंवा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण कोणकोणत्या जमेन अशा सेवा करू शकतो, तर स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पाठ करू शकतो। जमेन तेवढं शक्य असेल तेवढं या भव्य दिव्य ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो, वाचन करू शकतो, चिंतन करू शकतो, मनन करू शकतो। आणि त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे नामस्मरण। श्री स्वामी समर्थ हा एक महामंत्र आहे आणि या महामंत्राचा आपण अखंड जप करून स्वामींच्या चरणी ही सेवा रुजू करू शकतो। तर स्वामी प्रकट दिन म्हणजे 10 एप्रिल 2024 रोजी आपण स्वामींच्या मूर्तीवरती नित्य अभिषेक करतो तसा अभिषेक करायचा आहे आणि त्याचप्रमाणे धूप दीप गंध अक्षदा स्वामींना वाहायचं आहे आणि जसं आपण गुरुवारी पूजा करतो तशी स्वामींची पूजा करायची, नैवेद्य दाखवू आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझे जे अहंकार आहेत, माझे जे अवगुण आहेत ते तुमच्या पायाखाली नेहमी दाबून ठेवा आणि माझ्यात जे गुण आहेत किंवा माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नेहमी चांगल्या व्हाव्या, अजून चांगल्या व्हाव्या यासाठी माझी जी सतसत्विवेक बुद्धी आहे ती नेहमी जागरूक ठेवा आणि माझ्या कल्याणासाठी जे योग्य असेल ते तुम्ही नेहमी करत राहा आणि माझ्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि प्रयत्न आपण करायचेच आहेत। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे एकच वाक्य पुरेसं आहे आपल्याला कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी। मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। तर म्हणूनच आपण स्वामींच्या चरणी लीन होऊन जाऊया, स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करूया, रुजू करूया आणि निश्चिंत होऊन सेवा करूया, हे जीवन सुंदर जगण्याचा प्रयत्न करूया, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत। तर झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि तुम्हा सर्वांना आता श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।